अमृता आता फ्राय करायचं काम करणार आहे. बघा ना काय पाहिजे आयुष्य त्याच्यापेक्षा. काय पाहिजे टाका हे जिरे टाका आणि बस राणी बस कढीपत्ता नाही टाकत नाही टाकीत म्हणजे टाकीत घ्या राणी मिरच्या घ्या हा बदल पोरं खाली ना मला पर्सनली असं वाटलं होतं की गाव टिकटोक नाही पण जिरे गेले पक्कड 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 जिरे गेले तर टाकले. अरे 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 चमचा दे चमचा दे. खाली खाली उतरा नका ठेवू घेतला नाही व्हिडिओ मी जेव्हा मॅगीला गेले की मला याचा आपण केला असं घरून जावे लागतं का नाही म्हणलं तुम्ही मला उभा का डायरेक्ट टोमॅटो स्लाइस. नका सुरगाव नका डायरेक्ट टाकून द्या म्हणजे असं हे करा फक्त गरम लागत टाकतात पाणी कमी होणार आहे पाणी घेऊ ना आणि कमी प्रमाणे ना टाकू पाणी जमतंय का? हा जमतंय होणार आहे मॅगी तू बाबा म्हणून 2 पॅकेट बस म्हणतो मॅडम तुम्हाला लोक सांगितले होते. कोणला मॅगी नाही खायची खायची नाही घरी गुतती खायला आहे बबडी बबडी याला काही अजून मान सरकार हे जाळे यश तू सार्थक तू लक्ष ठेव थोडं. दगड फेक पाण्यात दगड हे करा नाही बरी तू लांब दाखवा ना व्हिडिओ मध्ये आमची 50% मॅगी रेडी झालेली आहे आम्हाला असं वाटलं की खूप हवा आहे पण काही नाही एकदम ओके झाले मसाला टाकतोय आता इकडं खूप भारी नजारा आहे पण पेटी वेर आहे मस्त पाणी पडू राहिले तिकडून छान नजारा आहे. तिकडं जायचं बाय जाऊया आम्हाला पण मग तिकडं मॅगी करायला हे नव्हतं तिथं जागा नव्हती ना लोकेशन. कचरा करू नका कचरा सगळा गोळा करा आपला सगळा कचरा गोळा करून मग साफसफाई करून घ्यायची सगळं. अरे बापरे तू मॅगी बनवू लागायला आला का तू? काय केली तू हेल्प मॅगी बनवायला? काय आईने केली का मॅगी? गाणं आतो ना आई आणि तिकडे बघ मम्मी आणि सोनू आतू काय राघवला काय लांब आहे बघ काय राव तुम्ही एवढ्या छान ठिकाणी आले आणि मॅगी खाऊ घालताय. मिस करायला लागलो नॉनव्हेजला पण नेक्स्ट टाइम आपण नक्कीच बनवूया. आता आखाड संपत्तीला कधी बनवणार? श्रावण महिना संपल्यावर. श्रावण महिना संपल्या असं वातावरण राहील का? हो मग शिजली का? मग शिजली. थांबा मॅगी बघा ही गाईज आमची मॅगी अजून नाही शिजली. कोथिंबीर द्या बरं थोडी कोथिंबीर मारतो. थोडीशी कोथिंबीर नको टाकू टोमॅटो. तर अशा प्रकारे आमची मॅगी आता शिजली. आता मस्त छान आम्ही मॅगी सर्व करणार सर्वांना आणि खाणार आहे. आणि भेळ पण आणली मटकी भेळ. मॅगी खाली की मटकी भेळ खाणार छान. पप्प्या काय थांब ना तू दम घे ना जरा तुला एवढी भूक लागली. भूक आली घरी तुला बळच जेव म्हणायला लागत होतं. जेव बाळा बाळाला जिथं पार दमच नाही.
या आणि राघव इकडे जाऊन तू पापी देते मी खायला धर वाव प्लेट आणि तिथून एक प्लेट घे हा घे चालते हा मॅगी खायचं होतं. बस इथे इथे बस नको खायचं मला. हे नाही खायचं का पापडी नाही खायची खायची मॅगी. मॅगीच खायची का मॅगी. पप्पेस. एस खुश. एवढी खुश? झाली का हो? खुश. ओके हॅपी जल्दी जास्त कसं हॅपी मामा. भेळ पण आणली दोन तीन अगं बापरे, शिजू दे ना. मटकी भेळ आहे मटकी मिक्स करा त्याच्यात तोंडाला पाणी सुटलं मॅगीचं. मॅडम अजून एक पाकिट घ्यायचं होतं मॅगीचं. Finally मॅगी आमची शिजलेली आहे बघू शकता तुम्ही गाईज हॅलो राईट. आमच्या घरी नाही आता आपण. आपण घरी का बाळा आपण कुठे आहे आता सांग बरं आपण घरी आहे का नाईट आपण येतो पाण्यात. फॉरेस्ट मध्ये जंगलात आहे आपण आता ओके गाईज तुम्ही बघा किती रिस्क घेऊन काम करते माझी बायको जर हा दगड जर पडला तर अख्खी मॅगी पलटी डायरेक्ट हॅलो करू पाणी आयुष्यात सगळे रिस्क घेऊनच काम करते ती लग्न रिक्स घेऊनच केलंय. काय परत रिपीट करू का? लग्न रिक्स घेऊनच बापरे. केलंय पण सक्सेस झालंय. हे पण सक्सेस होईल होप सो सक्सेसचा नतीजा इथं आहे. गेलं सक्सेस पकड कुठे खाली मांडे घालून चपला काढा मांडे घालून बसा तर दीदी मस्त मॅगी खातो का काय असतं दिली पाण्यात टाकून आता मटकी टाका रे त्यांनी ते आणलेलं ते टाका ना ती मिरच्या काढा बाजूला लिंब काढा आणि सगळं टाकून द्या अगं दादा तू इकडून ये. इकडे आमची कमी इथे माफ ना त्याला कमी दिली ये ना इकडून असं चालू. ती परत दीदी इकडून येतो पण ती चालन का बाई तिकडून गेल्या लिंबू बुळ्यात घेऊन चालते. आजी तुम्हाला मॅगी आवडती का मॅगी दे एक मॅगी द्या आजीला अहो घ्या थोडी टेस्ट सांगा कशी झाली बाजरी भाकरी करायला पाहिजे नेक्स्ट टाइम करू प्लॅन भारी वाटतंय ना असं काहीच बघू शकता छान पाऊस आलाय आता आमचं सर्व आवरलंय जेवण वगैरे आता मस्त जाळ केलाय छान वन फायर इकडे तुला पाणी घ्यायचं पाऊस चालू आहे काय बोलू नका पाऊस चालू आहे जाळ चालू आहे वातावरण कसं आहे पाऊस चालू आहे छत्री घ्या वरून क्षेत्र ठेव खाली हे जाळ लावेल इकडे अशी तुला पाणी
जा आतमध्ये जा. जा अजून पुढे जा. तुझ्या ए, बस. काय नाही पॅन नको भिजू आई माझी घेणार नाही. बस. पॅन्ट भिजवायची नाही बाळा बस. नाही, पाहिजे. इकडे बघ माझ्याकडे येस कर मला Yes. तुम्ही कधी हा एक्सपिरियन्स घेतला होता का दोघींनी? तुम्ही पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स. परी दीदी तू आली होती, तू अशी आली होती आधी? अगं तुझं तोंड दिसत नाही ग. तुम्ही? मी पण नव्हते, मी फर्स्ट टाइम आम्ही डोंगरात तुम्ही किती वर्षाचे झाले तुम्ही आता? 18 वर्षातून पहिल्यांदा असं डोंगराच्या ठिकाणी येऊन छान मॅगी करून भेळ वगैरे खाऊन फर्स्ट एक्सपिरियन्स ना? तू रे चिकन केलं ना बाहेर आपण असं कधी आपल्या शेड मध्ये केलं होतं ना? सार्थक कसं वाटतंय? पोराला सांभाळा नाही तर पोरा. पाऊस गेलाय. काय खेळायचं आपण परत येऊ ना खेळायला? बघा वातावरण पाऊस येऊन गेलाय आणि ह्या तळ्याच्या कडाला आम्ही बसलो होतो. म्हणजे बसलो होतो इन द सेन्स मॅगी खायला. तुम्ही सांगा. तू म्हणली आम्ही बसलो होतो म्हणजे मॅगी खायला बसलो होतो, भेळ खायला बसलो होतो. पूर्ण वाक्यात बोल ना मग मी अर्धवट ऐकून पळत आलो बरं तुम्हाला वाटलं आम्ही सगळे पेलो. ठेसा खात आलो बरं उलट पलट सांग. तुम्ही याच्या आधी कोणासोबत गेले होते का असं ट्राय केलंय का? हो माझ्या मित्रांसोबत गेलो होतो एकदा, खूप एन्जॉय केला. तुला माहित नाही का? गेलो होतो ना माहिती पठारे सर आणि आपला भोसले सर. आम्ही पण ते शेतात केलं होतं नाही का, असं रानात येऊन नाही केलं. रानात म्हणजे इन द सेन्स जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा हा. पण झाले काय फॅमिली सोबत आलो. आता घरी छोटे मुलं होते, राघव, यश, परत सार्थक, यांना पण एन्जॉय करायचं असतं. यांना कोण घेऊन गेलं असतं ना, मग यांना पण हा एन्जॉय फील करायला भेटला. आणि आम्ही पण त्यांच्यासोबत खूप एन्जॉय केलं इथे विथ फॅमिली. आणि असंच एक ट्रिप फ्रेंड सोबत पण करायला मला आमची आवडेल खूप in इच्छा आहे आमच्या future. फ्रेंड सोबत करायची, आणि पण बघूया ते कोणी आता. तयारच होत नाही. हा. त्यांना यायला आता माहित नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या अंगात जरा अशी एनर्जी जायला पाहिजे आपण आमचा बघितल्यानंतर. पण आता बघूया हा व्हिडिओ बघून त्यांना काय वाटतं. ते जर म्हटले तर आम्ही अजून एक श्रावणमध्ये असा एक प्लॅन करूया आणि तुम्हाला असाच एक परत नवीन व्हिडिओ दाखवू. तर आता आमचं सर्व आवरलंय, पॅकअप केलंय, आता सामान गाडीत भरलंय, तर जार राहिलाय. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके येतो आम्ही परत. बाय बाय. बाय बाय. सरप्राईज. आम्ही तुम्हाला सरप्राईज दिलं. आम्ही माझ्या नंदेच्या घरी आलोय. बाय द वे माझ्या सगळ्यात मोठ्या ननंद इथे ह्या. ते त्यांचं घर. आम्ही ज्या डोंगरावरती गेलो होतो ना ते गावच यांचं आहे. अगं सरप्राईज राघव. त्यांना आनंद झाला तुला. अहो त्या दिवशी त्यांनी व्हिडिओ कॉल केला. त्यांनी सगळ्या कोंबड्या मांजरी वगैरे सगळं दाखवलं. तुला आतून दाखवलं होतं तुला मनी माऊ ते मनी माऊ माऊ कुठे नक्की इकडे या इकडे या. आम्ही पण आलोय. आमच्या सोबत पण बोला. फक्त सार्थक मामा सोबतच नाही बोलायचं, आमच्या सोबत पण बोलायचं. आतूच्या घरी आले ना? कुठे आले तुम्ही? का रे? चला घरात चला. हे माझ्या सगळ्यात मोठे नंदा आहे आणि ह्या माझ्या ननंद आहेत. आम्ही आलो आणि एकटेच इकडे चहा घेत आहे. तू म्हणतो दाखवा ना हो. सरप्राईज. मॅगी खाऊन
भेळ खाऊन इथं घरचे छान सीताफळ आहे, केळी, उद्या एकादशी म्हणून यांनी आणल्यात, मॅगी खाऊन काय म्हणतात त्याला, भेळ खाऊन, तरी पण यांचं इकडे चालूच आहे. हे बघ, चहा चालू आहे आमच्यासाठी. तर मग चहा पाणी वगैरे घेऊन फायनली आम्ही आमच्या घरी निघालो. तर खूप सुंदर असा दिवस स्पेंड झाला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.